नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. प्रत्येक महिन्याला घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायण कसा करावा, सत्यनारायण कशासाठी करावा, सत्यनारायण करण्याची योग्य वेळ, पौर्णिमेच्या दिवशी उपवास धरावा का, सत्यनारायणाची पूजा मांडणी, त्याचबरोबर उत्तर पूजा, या ज्या सुपाऱ्या वगैरे आहेत, हे जे पानं वगैरे आहेत, याचं काय करायचं, म्हणजे साहित्याचं काय करायचं, प्रत्येक पौर्णिमेला पूजा करण्यासाठी याच सुपाऱ्या वापरायच्या का, अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, घरातील कोणत्याही एका व्यक्तीने प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला जर सत्यनारायण केला तर याचा जो संपूर्ण लाभ आहे तो आपल्या सगळ्या कुटुंबाला मिळणार आहे. म्हणजे काय बघा, समजा तुमच्या घरामध्ये कमावणारी व्यक्ती आहे, तुम्ही स्वतः आहात, तुमचे मिस्टर आहात, तुमचे मुलं आहेत, पण जो काही पैसा येतो त्यामध्ये बरकतच होत नाहीये. पैसा येतो कमी आणि लोकांची देणी जास्त, कर्ज वाढत चाललेलं आहे. मग एकंदरीतच काय, घरामध्ये धनधान्यात बरकत नाहीये. तर आवर्जून तुम्ही प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाचं व्रत करा. बघा, अगदी 1, 2, 3 पौर्णिमेच्या आतच तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक, बदल दिसून येईल. दुसरं म्हणजे तुमचा उद्योगधंदा, व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये वाढ व्हावी, त्याच्यामध्ये आपली चांगली कमाई व्हावी, यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. एकंदरीतच काय बघा, विष्णू भगवानांचं सत्यनारायण भगवान हे एक रूप आहेत आणि आपण सगळेच जण हे कष्ट, मेहनत, उद्योगधंदा, व्यवसाय, नोकरी कशासाठी करतोय? लक्ष्मी प्राप्तीसाठी करतोय. मग लक्ष्मी जी आहे, म्हणजे पैसा जो आहे तो चंचल आहे, तो आज आहे तर उद्या नाही. माता लक्ष्मी कुठे चंचल राहते? माता लक्ष्मी न बोलवता आपोआप कुठे येते? तर जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी न बोलवता आपोआप येते आणि तिथे स्थिर सुद्धा राहते. ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही. म्हणजेच काय, दरिद्रता दूर करणारे व्रत म्हणून सत्यनारायण व्रत म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही. आपली दरिद्रता दूर करण्यासाठी तुम्ही सत्यनारायण व्रत करू शकता. त्याचबरोबर तुमची कोणतीही एखादी इच्छा असेल, संतान प्राप्ती असेल, स्वतःचं घर व्हावं वाटत असेल, किंवा अजून कोणती जी तुमची इच्छा असेल तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त हे सत्यनारायणाचं व्रत करू शकता. याची पूजा मांडणी जी आहे ती अतिशय सोपी आहे. पूजा मांडणीसाठी एक चौरंग घ्यायचा, चौरंगावर वस्त्र अंथरायचं आणि त्यावर मध्यभागी अशी एक तांदूळाची रास टाकायची, त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं, त्यावर असा एक तांब्याचा तांब्या ठेवायचा, त्याच्यावर समोर स्वास्तिक काढून घ्यायचं, उभ्या रेषा ओढून घ्यायच्या, त्याच्यावर नागवेलीची 5 पानं ठेवायची. नागवेलीची पानं नसतील तर आंब्याची 5 पानं ठेवली तरी सुद्धा चालतील. त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं, त्याच्यामध्ये हळद कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि फूल आपल्याला टाकायचं आहे. आणि या कलशावर एक अशी तांब्याची प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे, त्या तांदूळावर थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर आपल्या देवघरातले जे बाळकृष्ण असतात त्यांची मूर्ती ठेवायची आहे. आता इथे सुद्धा बऱ्याच वेळेला कमेंट येते की आमच्या देवघरामध्ये बाळकृष्ण नाही आहेत, मग आम्ही काय करायचं? तर बघा, आपलं देवघर जे आहे ते बाळकृष्णांच्या मूर्तीशिवाय अपूर्ण आहे. आपल्या प्रत्येकालाच वाटतं संसार झाल्यानंतर, म्हणजे संसाराला सुरुवात झाल्यानंतर किंवा अगोदर जरी असेल तर आपलं घर जे आहे ते गोकुळासारखं असावं, आपल्या घरात मुलं बाळं असावीत, आपल्या मुलांना वेळेवर मुलं बाळं व्हावीत. तर त्यामुळे बाळकृष्ण हे असावेतच. आणि लग्न होतानाच आपल्यासोबत आपल्या माहेरकडून आपल्याला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा मिळत असते, त्याच्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. आणि नसेलच तर तुम्ही सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर सत्यनारायण भगवानांचा आपल्याला फोटो लागणार आहे. आता इथे सुद्धा मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की ताई, सत्यनारायण करण्यासाठी सत्यनारायणाचा फोटो नसेल तर काय करायचं? तर बघा, आपण सत्यनारायण व्रत करतोय, सत्यनारायण भगवानांची पूजा करतोय, तर सत्यनारायण भगवानांचा फोटो पाहिजेच. त्यांच्या फोटोशिवाय सत्यनारायण व्रत कसं पूर्ण होणार सांगा बरं? आणि हा फोटो काही खूप महाग नसतो आणि इझिली मिळून जातो. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली सत्यनारायण भगवानांचा फोटो अगदी स्वस्तामध्ये मिळून जाईल. आणि या व्रतासाठी आपल्याला असं एक सत्यनारायण व्रताचं पुस्तक असतं, ते तुम्हाला लागणार आहे. आता इथे सुद्धा कमेंट येतात की हे जे पुस्तक आहे तर हे केंद्रातलंच असावं का? आमच्याकडे बाहेरचं म्हणजे ग्रंथ भांडारमध्ये वगैरे मिळतं तर तिथलं आहे, ते चालेल का? तर हो, चालतं. आता माझ्याकडे बघा, हे केंद्रातलं सुद्धा आहे आणि बाहेरचं सुद्धा आहे, कोणतंही असेल तरी सुद्धा चालेल. फक्त याच्यामध्ये सत्यनारायण पूजेचे जे 5 अध्याय आहेत ते आपल्याला वाचायचे असतात.
मग बाहेरचं असेल किंवा केंद्रातलं असेल काही हरकत नाही, पण हे पुस्तक जे आहे कथा सत्यनारायण व्रताचं हे आपल्याकडे आवर्जून असायला पाहिजे. आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या 3 सुपाऱ्या लागणार आहेत. ही पहिली जी सुपारी आहे तर याच्यासाठी 2 विड्याची पानं घ्यायची. बरेच जण काय करतात ना, एकच विड्याचं पान ठेवतात आणि त्याच्यावर डायरेक्ट पूजा मांडणी करतात. पण कधीही कोणत्याही पूजेमध्ये सिंगल 1 विड्याचं पान ठेवायचं नाही. विड्याची पानं ठेवताना असे एकावर एक 2 ठेवायचे आणि देठ जे असतं ते पूजेकडे करायचं. 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावर थोडेसे तांदूळ, त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं, 1 सुपारी ठेवायची. ही जी सुपारी आहे ही आपली पहिली सुपारी जी आहे ती गणपती बाप्पांची आहे. हे सेम आपण 2 विड्याची पाने ठेवली, त्याच्यावर तांदूळ, 1 सुपारी. ही मधली सुपारी जी आहे ती आपल्या कुलदेवीची सुपारी आहे. आणि ही तिसरी सेम 2 विड्याचे पानं, त्यावर तांदूळ आणि 1 सुपारी. ही जी सुपारी आहे ती वरुण देवतेची सुपारी आहे. ही झाली आपली साधी सोपी प्रत्येक महिन्याला घरच्या घरी करण्याच्या सत्यनारायण व्रताची पूजा मांडणी. आता पूजा कशी करायची, पूजा कोणत्या वेळेत करायची, तर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळी आपल्याला सत्यनारायण करायचा असतो. आपण जर पौर्णिमा करत असू तर, पण तुम्ही संकल्पयुक्त 11, 21, 51 सत्यनारायण करत आहात तर आपण दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेत केला सत्यनारायण तरीसुद्धा चालतो. तरीसुद्धा आता मी बघा स्वतः 108 सत्यनारायण केलेले आहेत, तर मी संध्याकाळीच करत होती. सूर्य मावळल्यानंतर तेव्हाच करत होती. हां, कधी समजा काही अडचण आली त्यावेळेस जमलं नाही तर सकाळी वगैरे केले, पण शक्यतो संध्याकाळी जे आपण म्हणतो ना की माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ, त्यावेळेला सत्यनारायण केला तर अतिशय उत्तम. सत्यनारायण करताना सुरुवातीला काय करायचं, ही आपण अशी पूजा मांडणी करून घेतली. सुरुवातीला दीपपूजन करायचं. आता मी ना हे 2 तेलाचे दिवे आहेत आणि 1 तुपाचा दिवा आहे. कोणतंही जर व्रत करायचं असेल, पूजा करायची असेल, मी 1 तुपाचं निरांजन आवर्जून लावते. तुम्हाला लावायचं असेल तुम्ही लावू शकता, नसेल लावायचं, नाही लावलं, अगदी 1 तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. सुरुवात ही दीपपूजनाने करायची. आता तुम्ही याच्या अगोदर कधीच तुम्ही सत्यनारायण वगैरे काही केलं नाही, तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे, तर ज्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण सुरू करत आहात त्या पौर्णिमेला तुम्हाला सुरुवातीला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर संकल्प करायचा तुम्हाला 11, 21, 51 किती करायचेत का मी यथाशक्ती करेल असं. आता मी बघा वर्षानुवर्ष करत आहे, तर मी संकल्प वगैरे काही नाही, मी आपलं करत राहते. तर आपला संकल्प झाला, सुरुवातीला दीपपूजन झालं, त्यानंतर आपण संकल्प केला. आता त्यानंतर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, ही जी गणपतीची सुपारी आहे ना ती ताम्हणामध्ये घ्यायची. खाली आपलं ताम्हण पूजेसाठी घ्यायचं, स्वच्छ पाणी भरून आपल्याला घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये ही सुपारी घ्यायची. या सुपारीवर 5 पळी पाणी घालून आपल्याला ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून गणपतीच्या सुपारीवर अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसायची, परत या जागेवर ठेवायची, हळद कुंकू अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं. त्यानंतर काहीतरी साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता ह्या ज्या 3 वाट्या आहेत ना बघा छोट्या छोट्या, तर ह्या माझ्या सत्यनारायणासाठी, फक्त स्पेशली सत्यनारायणासाठी मी या 3 छोट्या वाट्या वापरते. म्हणजे या वाटीमध्ये साखरेचा नैवेद्य गणपती बाप्पासाठी, या वाटीमध्ये साखरेचा नैवेद्य कुलदेवीसाठी आणि या वाटीमध्ये साखरेचा नैवेद्य वरुण देवतेसाठी. तर आपण या गणपती बाप्पांच्या सुपारीची पूजा केली, त्यांना साखरेचा नैवेद्य दाखवला आणि दक्षिणा आपण 1 रुपये, 5 रुपये, 11 रुपये, 21 रुपये जे काही आहे ते तुम्हाला ठेवायची, ही दक्षिणा ठेवली. सेम नंतर आपण ही कुलदेवीची सुपारी ताम्हणामध्ये घ्यायची, अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा. स्वच्छ पुसून घ्यायची, अभिषेक झाल्यानंतर ठेवायची, हळद कुंकू अर्पण करायचं, फुल अर्पण करायचं, नैवेद्य दाखवायचा साखरेचा आणि दक्षिणा आपल्याला ठेवायची आहे. सेम या पद्धतीने 3ऱ्या नंबरला वरुण देवतेची सुपारी ताम्हणामध्ये घ्यायची. ओम श्री वरुण देवताय नमः हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा, स्वच्छ पुसायची, गंध पुष्प अर्पण करायचं, सेम त्यांनाही साखरेचा नैवेद्य आणि दक्षिणा अर्पण करायची. तर सुरुवातीला ह्या 3 सुपारींची आपल्याला पूजा करायची आहे. गणपती स्वरूप पहिली, दुसरी कुलदेवी स्वरूप आणि तिसरी वरुण देवता स्वरूप. त्याच्यानंतर हा जो सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे तो घ्यायचा, तो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्यांना गंध, फुल, हार जे काही आहे ते अर्पण करायचं, ठेवायचं. त्याच्यानंतर हे जे बाळकृष्ण आहेत आपले ते ताम्हणामध्ये घ्यायचे, त्यांना अभिषेक करायचा. त्यांना आता तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा पाणी घालून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून त्यांच्यावर अभिषेक करू शकतो. माझं सांगायचं झालं
तर मी सत्यनारायण करताना यांना आपण 11 पळी पाणी घालून स्नान घालते, फोटो स्वच्छ धुवून घेते आणि उरलेलं जे अर्धा तांब्याच्या वरी जवळजवळ तांब्याभर पाणी असतं ना, तेवढं संपेपर्यंत मी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असते. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची. परत इथे या ताम्हणाच्या वरी जी प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ठेवायची. त्यांना पण गंध पुष्प सगळं अर्पण करायचं. आणि प्रत्येक पौर्णिमेला जेव्हा आपण सत्यनारायण करतो तर तेव्हा शिऱ्याचा नैवेद्य बनवायचा असतो. आता मी फक्त तुम्हाला इथे म्हणजे कशी पूजा करायची हे दाखवत आहे. आज काही पौर्णिमा वगैरे काहीच नाही आहे, म्हणून मी या वाटीमध्ये साखर ठेवलेली आहे. पण आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सगळ्या नैवेद्यावर आपल्याला तुळशी पान पण ठेवायचं आहे. तर आपण हा शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि साईडला पाणी ठेवायचं या पद्धतीने. आणि जी काही 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये दक्षिणा जी आहे ती इथे ठेवायची आहे या पद्धतीने. आणि आता समजा मी इथे बघा खाली तांदूळच ठेवलेले आहेत आणि वरती ताम्हणामध्ये पण तांदूळ ठेवलेले आहेत. पण आपण काय करू शकतो, खाली तुम्ही गहू ठेवले आणि ताम्हणामध्ये तांदूळ ठेवले तर असं सुद्धा चालतं. आता ही पूजा झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला काय करायचं की हा जो ग्रंथ आहे, सत्यनारायण पूजेचा हा जो ग्रंथ आहे, तर याच्यामध्ये बघा 5 अध्याय आहेत. तुम्हाला दाखवते. आणि याच्यामध्ये पूजा वगैरे कशी करायची ना ही सगळी माहिती सुद्धा आहे, तुम्ही ते वाचन करू शकता. हा बघा, हा आहे पहिला अध्याय. तर हे आपल्याला वाचन करायचं. या पद्धतीने 5 अध्याय आहेत. पहिला अध्याय इथे संपतो, इथे दुसरा अध्याय, परत हा दुसरा अध्याय इथे संपला, हा आहे तिसरा अध्याय, त्याच्यानंतर चौथा आणि 5वा अध्याय. या पद्धतीने 5 अध्याय जे आहेत ते आपल्याला आता बघा इथे कथा पंचमोध्याय, तर 5 अध्याय आपण वाचले. हे आपलं कथा वाचन झालं. कथा वाचन झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. हे कथा वाचून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि मग आपल्याला आरती करायची आहे. आरती करताना काय करायचं, सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची. तुपाचं निरांजन घ्यायचं, त्याने आरती करायची. आता हे इथे जे तुपाचं निरांजन लावलेलं आहे यानेच आरती नाही करायची, हे मी देवासाठी देवपूजेसाठी लावलेलं आहे. दुसरं निरांजन घ्यायचं आणि त्याने आपल्याला आरतीला करायची आहे. तर आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची आणि त्यानंतर ह्याच ग्रंथामध्ये इथे सत्यनारायणाची आरती दिलेली आहे, तर ही आरती आपल्याला म्हणायची आहे. आणि त्यानंतर हा जो ग्रंथ आहे तो आपण पूजेमध्ये ठेवायचा. या पद्धतीने आपलं सत्यनारायण जो आहे तो प्रत्येक पौर्णिमेला साध्या सोप्या पद्धतीने संपन्न झाला. याच्यासाठी खूप काही वेळ लागत नाही. तुम्ही नवीन असाल, तुम्ही कधी सत्यनारायण केलेलं नाही, तर तुम्हाला तासभर लागू शकतो. पण अगदी 30 मिनटं ते 45 मिनटं याच्यामध्ये हा पूर्ण सत्यनारायण व्यवस्थित होऊन जातो. आता मी इथे तुम्हाला एक चूक सांगते जी बरेच जण करतात. पूजा मांडणी अशीच मांडतात, पण काय करतात, हे जे सुपारी आहेत ना यांना फक्त हळद कुंकू व्हायचं, गंध फुलं व्हायचं आणि झाली माझी पूजा झाली या 3 सुपारींची. परत अरे मी तर यांना सकाळी स्नान घातलेलं आहे, मग यांना सुद्धा आता फक्त गंध व्हायचं, फुलं वगैरे व्हायची, झाली पूजा, असं करायचं. भले आपण सकाळी पूजा केलेली आहे पण आता हे आपण प्रॉपरली व्रत करत आहोत, तर सगळ्या ह्यांना स्नान वगैरे त्यावेळेला घालूनच आपल्याला पूजा करायची असते. आता याचे नियम काय आहेत प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करण्याचे, तर बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की उपवास धरायचं का. तर बघा, तुम्ही पौर्णिमेचे जर व्रत करत असाल उपवास तर तुम्ही करू शकता, पण सत्यनारायण तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करत आहात तर उपवास धरण्याची गरज नाही. उपवास धरायची काही गरज नसते. आपण सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण जे काय ते तुम्ही करू शकता आणि संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण करायचा असतो. पण पर्सनली मी काय करते, प्रत्येक पौर्णिमेला जो आपण स्वयंपाक बनवतो रोजचा, जे वरण भात भाजी पोळी, तर त्यामध्ये मी कांदा लसूण वापरत नाही. कारण आपण व्रत करणार आहोत, मग कांदा लसूण तामसिक मानलं जातं, मग ते कशाला खायचं, म्हणून मी कांदा लसूणचा वापर करत नाही. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही करू नका, बाकी खाल्लं तरी काही हरकत नाही. बघा, हा नियम नाही, पण मी पर्सनली तसं करते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. कांदा लसूण त्या दिवशी मी खात नाही, तुम्ही पण नाही खाल्ला तर अतिशय उत्तम. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल, म्हणजे तुम्ही नॉनव्हेज जर खात असाल, मांसाहार करत असाल, तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हीही मांसाहार करू नका, त्या दिवशी घरात बनवू नका आणि घरात कोणाला खाऊसुद्धा देऊ नका. ही दुसरी गोष्ट. तिसरं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा. पौर्णिमेच्या दिवशी परान्न घेऊ नका. हे काय असे खूप कठोर हे नियम नाहीत, पण जे मी छोट्या छोट्या गोष्टी पालन करते आणि ज्या आपण कोणतेही व्रत केल्यानंतर पाळल्या पाहिजेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ते या पद्धतीने आपल्याला सत्यनारायणाचं व्रत करायचं आहे. आता हे व्रत करत असताना एखाद्या पौर्णिमेमध्ये जर तुम्हाला तुमची मासिक पाळी आली
तर तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो. तुमच्या मुलींनी, मुलांनी, तुमच्या मिस्टरांनी सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो. तो तुम्ही काउंट करू शकता जर तुम्ही संकल्पयुक्त 11, 21 पौर्णिमा असं काही करत असाल तर. आणि सेम सुतक जर तुम्हाला आलं तर ती पौर्णिमा सोडा, पुढच्या पौर्णिमेला तुम्ही करू शकता. सेम तुम्ही गावाला गेले, घरी कुणी असेल त्यांना करायला लावा, घरी करणारं कोणी असेल स्टॉप करा, पुढच्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करू शकता. तर या पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण करायचा असतो. आता सत्यनारायणाची दुसऱ्या दिवशी, म्हणजे समजा पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण केला तर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते. उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं स्नान झालं की लगेच करून घ्यायची. बऱ्याच वेळेला काय आपलं स्नान करायचं, सगळे घरातले कामं करायचे, नंतर उत्तर पूजा करायची, असं करू नका. दुसऱ्या दिवशी स्नान झालं की काय करायचं, सेम दिवा लावून घ्यायचा. आता एवढे सगळे दिवे लावायचे नाही, एक साधा दिवा लावून घ्यायचा. दिवा लावून झाल्याच्या नंतर ही जी पूजा आहे याला हळद कुंकू अर्पण करायचं. आपल्या हातामध्ये थोड्या अक्षता घ्यायच्या. आणि मी काल जी सत्यनारायणाची पूजा केली ती अगदी मनोभावे केलेली आहे. माझ्या या सेवेचा स्वीकार करावा व पूजा करत असताना जी काही चूकभूल झाली असेल त्याबद्दल सत्यनारायण भगवान मला क्षमा करा, मला माफ करा, त्या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नयेत असा आशीर्वाद मला द्या, अशी प्रार्थना करायची. आणि जे काही तुमचं असेल, माझ्या घरात धनधान्यात बरकत होऊ द्या, की आमच्या व्यवसायात प्रगती होऊ द्या, जे काही आपलं मागणं असेल ते मागायचं आणि त्या अक्षता या पूजेवरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत. अक्षता अर्पण केल्यानंतर मग ही एक एक आपल्याला पूजा मांडणी उचलायची आहे. हे जे पानं आहेत, फुलं आहेत, हे सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं. आणि या ज्या सुपाऱ्या आहेत ना, याचं मी तुम्हाला सांगते. आता ह्या सुपाऱ्या आहेत ना, मी काय करते तुम्हाला सांगते. मी तुम्हाला याचे 2 ऑप्शन सांगते. मी काय करते, हे बघा, हे असे पेज तयार केलेले आहेत, छोटे छोटे कागद, वहीचे, ड्रॉइंग पेपरचे, कशाचे तुम्ही घेऊ शकता. बघा, याच्यावर गणपतीची सुपारी, याच्यावर कुलदेवीची सुपारी आणि याच्यावर वरुण देवतेची सुपारी. आता मी काय करते, ही जी पहिली सुपारी आहे गणपतीची, तर ही याच्यामध्ये ठेवते, जसं की तुम्हाला दाखवते असं याच्यामध्ये ठेवते गणपतीच्या याच्यात. आणि ही अशी मी हे करते. सेम ही दुसरी सुपारी जी आहे ती मी कुलदेवीच्या याच्यामध्ये ठेवते अशी, ही मग पॅक करायची. आणि तिसरी जी आहे ती वरुण देवतेचं जे नाव आहे त्याच्यामध्ये ठेवायची आणि पॅक करायची. आणि हे काय करायचं, हे 3 माझ्याकडे बघा सेपरेट सत्यनारायणाचं हे करण्यासाठी ना, हे बघा असं माझं मी हे केलेलं आहे. याच्यामध्ये मी माझं सत्यनारायणच्या ह्या ज्या सुपाऱ्या असतात ना, ह्या मी अशा याच्यामध्ये ह्या ठेवत असते, हे झाकण लावून या पद्धतीने. आणि मग पुढच्या वेळेस सत्यनारायण करताना सेम हे काढायचं, याच्यातल्या सुपाऱ्या घ्यायच्या, इथे मांडायच्या, गणपतीच्या पेपरवर लिहिलेली इथे ठेवायची, कुलदेवीच्या याच्यावर ठेवलेली तिथे ठेवायची आणि वरुण देवतेची ठेवलेली इथे ठेवायची. या पद्धतीने या सुपाऱ्या तुम्ही ठेवू शकता. किंवा अशा छोट्या छोट्या तुमच्याकडे डब्या असतील प्लास्टिकच्या, काचेच्या, तर त्या डब्बींवर वरती तुम्ही स्टिकर लावू शकता. एकावर तुम्ही गणपतीची सुपारी, दुसऱ्यावर कुलदेवीची सुपारी, तिसऱ्यावर वरुण देवतेची, आणि त्या 3 डब्यांमध्ये त्या सुपाऱ्या तुम्ही ठेवल्या तरी सुद्धा चालतील. प्रत्येक पौर्णिमेला पूजा करताना गणपतीची सुपारी लिहिलेला जो कागद आहे किंवा जी डबी आहे त्यातली सुपारी पहिल्या पानावर, कुलदेवीची सुपारी दुसऱ्या पानावर आणि वरुण देवतेची सुपारी तिसऱ्या पानावर. म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला सुपाऱ्या आपल्याला त्याच वापरायच्या आहेत. पण खून करून ठेवा, नाहीतर प्रत्येक वेळेला कुलदेवीच्या सुपारी तुम्ही गणपतीला ठेवताय, वरुण देवतेची कुलदेवीला ठेवताय, तर पहिल्या याच्यात कसं आपण त्याच्यामध्ये अभिषेक वगैरे करून ते देवत्व आलेलं असतं त्या देवांचं. मग तुम्ही ह्याचं त्याचं हे कसं करताय तर हे चुकीचं होईल. त्याच्यामुळे त्या खुनाने ठेवा. हा जो प्रसाद आहे दाखवलेला, आता शिऱ्याचा जो प्रसाद आहे, आपण संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केला तर रात्री जेवण करताना तो प्रसाद आपण घरातील सर्वांनी खायला घ्यायचा. आणि हा जो साखरेचा प्रसाद असतो ना, हा दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण चहा वगैरे करतो, 4चा चहा वगैरे, त्याच्यामध्ये वापरायचा. घरीच ही साखर वगैरे आपल्याला खायची आहे. आता हे गहू आणि तांदूळ जे आहेत तर हे काय करायचे, आपलं जे साठवणीतलं धान्य असतं ना त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत, म्हणजे आपल्या घरातील धान्यामध्ये बरकत व्हावी यासाठी. आणि तुमच्याकडे पक्षी वगैरे येत असतील ना, जागा वगैरे आहे तुमचं मोठं घर वगैरे, बाहेर झाडं वगैरे आहेत काही, तर पक्ष्यांना याच्यातले थोडे थोडे टाकले तरी सुद्धा चालतात. सत्यनारायणाचा भगवानांचा फोटो तुम्ही घरात जिथे कुठे ठेवता तिथे ठेवून द्यायचा. हा जो ग्रंथ आहे सत्यनारायण पूजेचा तो पण ठेवून द्यायचा. आणि ही जी दक्षिणा आहे ही 1-1 रुपये आणि जी काही तुम्ही इथे ठेवलेली आहे ती, तर ही दक्षिणा मी पर्सनली काय करते, घराच्या आजूबाजूला जिथे कुठे दत्त मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल
त्या मंदिरामध्ये तिथे दानपेटीमध्ये टाकायची, किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गरजू येत असेल तर त्या गरजूंना द्यायची. या पद्धतीने ही दक्षिणा, हीच दक्षिणा प्रत्येक पौर्णिमेला सेम हीच दक्षिणा ठेवायची नाही. प्रत्येक पौर्णिमेला वेगवेगळी दक्षिणा ठेवायची आणि ती आपल्याला अर्पण करायची आहे किंवा कोणाला तरी द्यायची आहे. आणि कलशातलं जे पाणी असतं ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना टाकायचं आणि त्याच्यामध्ये जे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आहेत ते पण सेम तसंच ठेवायचं. मी तुम्हाला जी दाखवली बॉटल याच्यामध्येच ठेवलेलं असतं. ती वाळवायचं अगोदर, 1 रुपयाचं नाणं आणि ती सुपारी वाळवायची पाण्यातली, त्याच्यामध्ये ठेवायची आणि प्रत्येक पौर्णिमेला कलशात टाकण्यासाठी तीच सुपारी आणि ते 1 रुपयाचं नाणं वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा वेगवेगळं वापरलं तरी सुद्धा चालेल. तर या पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करायचा असतो. आय होप मी सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि याच पद्धतीने संकल्पयुक्त तुम्हाला 11, 21, 51, 108 करायचे असतील तर तुम्ही दररोज या पद्धतीने पूजा करू शकता. जेव्हा आपण 11, 21, 51, 108 सत्यनारायण करतो तर पूजा मांडणी उचलायची नसते. जेवढा संकल्प आहे तेवढ्या दिवस तीच ठेवायची. सेम याच पद्धतीने पूजा करायची. आणि हे जे पानं वगैरे जे आहेत, मी आता जेव्हा 108 केले होते ना बघा, तर मी प्रत्येक 3ऱ्या 4थ्या दिवशी हे पानं बदलायची. त्यातलं पाणी, ज्या दिवशी पानं बदलले त्याच दिवशी त्यातलं पाणीसुद्धा बदलायची. आणि हे जे फुलं आहेत, फुलं तर आपण रोजच्या रोज म्हणजे दररोज नवीन जे आहेत हार फुलं तुम्हाला अर्पण करायचे ते अर्पण करायचे आहेत. पण डिटेल व्हिडिओ 108 सत्यनारायण कसे करायचे तो सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. नमस्कार.